अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग यातील श्लोक नंबर 33 वर आपण चर्चा करूया. सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष राज्य समृद्धम् मय्येवेता निहिता पूर्वमेव निमित्त मात्रं भव्य सव्यसाचिनः. भाषांतर आणि तात्पर्य डिवाइन ग्रेस इस भक्तिवेदांत स्वामी स्वाद यांच्या द्वारा. भाषांतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, म्हणून उठ, युद्धास सिद्ध हो आणि यश प्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राजाचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सविसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्रच हो. तात्पर्य: युद्धभूमीमध्ये बाण सोडण्यात निपुण असणाऱ्या योद्ध्यास सव्यसाचीनं असे म्हणतात. अर्जुनाला या ठिकाणी सव्यसाची म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण शत्रूंना मारण्याकरिता बाण सोडण्यामध्ये तो अत्यंत निपुण होता. तू केवळ निमित्त मात्र हो, अर्थात निमित्त मात्रम हा शब्दही अत्यंत महत्वपूर्ण आहे. संपूर्ण जगताचे संचलन भगवंतांच्या योजनेनुसार होत आहे. ज्ञानाचा अभाव असणाऱ्या मूर्खांना वाटते की प्रकृतीचे संचलन कोणत्याही योजनेविनाच होत आहे आणि सर्व सृष्टी पदार्थ आकस्मिकरित्या उद्भवले आहेत. अनेक तथाकथित वैज्ञानिक सुचवितात की कदाचित सृष्टी अशी होते किंवा अशी असेल किंवा तशी होती. तथापि कदाचित असे असेल आणि तसे असेल चा प्रश्न उद्भवण्याचे कारणच नाही. या प्राकृत जगतात सर्व काही विशिष्ट योजनेनुसार घडत असते. ही योजना काय आहे? ही प्राकृत सृष्टी म्हणजे जीवांना स्वग्रही अर्थात भगवत धामात परत जाण्याची संधीच आहे. जोपर्यंत त्यांच्यामध्ये अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती आहे तोपर्यंत ते भौतिक प्रकृतीवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळेच ते बद्ध झालेले असतात. तथापि जो भगवंतांची योजना जाणतो आणि कृष्ण भावनेची जोपासना करतो तो बुद्धिमान मनुष्य आहे. भौतिक सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलयकारी क्रिया परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली होतात. म्हणून कुरुक्षेत्राचे युद्ध हे परमेश्वराच्या योजनेनुसारच लढले गेले. अर्जुन युद्ध करण्याचे नाकारित होता, परंतु भगवंतांच्या इच्छेनुसार त्याला युद्ध करण्यास सांगण्यात आले, तेव्हाच तो सुखी होऊ शकणार होता. जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना वहित असेल आणि त्याचे जीवन भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये समर्पित असेल तर तो परिपूर्ण पुरुष होईल. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणा ललिता श्रीशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णवेष्टाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये.
वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आजच्या या सत्संग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे। तर या ठिकाणी आपण भगवद्गीतेचा या 11व्या अध्यायातील 33वा श्लोक घेतला। तर या ठिकाणी खूप सुंदर असं भगवान अर्जुनाला उपदेश करतायत। ते म्हणतायत अर्जुनाला, तस्मात उत्तिष्ठ यशो लभस्व, म्हणून उठ, युद्धात सिद्ध हो आणि यश प्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे। माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सभेसाची युद्धामध्ये केवळ तू निमित्त मात्र हो। तर प्रभुपादी सांगतात त्या ठिकाणी अर्जुन युद्ध करण्याचे नाकारित होता, परंतु भगवंतांच्या इच्छेनुसार त्याला युद्ध करण्यास सांगण्यात आले, तेव्हाच तो सुखी होऊ शकणार होता। कारण अर्जुन भगवंतांना म्हणत होता की जर मी या सर्वांना लोकांना मारलं तर मला पाप लागेल, दुःख होईल या प्रकारे। पण भगवान सांगतात, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय ततो युद्धायुजस्व नैवम पापम अव्यापसी। हे भगवंत स्पष्टपणे त्याला म्हणतात की ज्यावेळी तू सुख दुःखे समे कृत्वा, सुख आणि दुःखामध्ये तू काय कर, समान राहा। म्हणजे सुख आलं की आपण बघतो की आपण एकदम लोक जमिनीवर राहतच नाही, हवेत असतात। दुःख असतं तर एकदम एवढं गळून जातात की पूर्णपणे नैराश होऊन जातात। पण भगवान काय म्हणतात की दोन्ही स्थितीत समान राहा। तर कोणी म्हणेल आधी समान कसं काय राहू शकतो, जसं राधा गोपीनाथ एकदा सांगत होते। तर ते म्हणले की ज्यावेळी भक्त ज्यावेळी जीवनात त्याच्या सुख येतं त्यावेळी तो चिंतामग्न होतो। का? कारण त्याचा बॅलन्स कमी व्हायला लागला। दुःखाचा सुखाचा बॅलन्स ज्यावेळी जीवनात सुख येतं त्यावेळी पुण्याचा बॅलन्स काय होतोय, कमी होतोय आणि त्यामुळे तो दुःख करतोय की अरे या पुण्याचा संचय माझा कमी व्हायला। आणि ज्यावेळी दुःख येतंय जीवनात त्यावेळी तो काय विचार करतोय, बरं झालं पापाचा माझा संचय काय होईल जाईल, संपून जाईल लवकर, आणि त्यामुळे त्यावेळी तो आनंदी होतो आणि सुख येतं त्यावेळी दुःखी होतो। तर अशा प्रकारे तो बॅलन्स करतो, सुख दुःखे समय करतो। लाभा लाभो जया जयो, काय लाभ होईल, काय हानी होईल, जय होईल, पराजय होईल, याची तू काय करू नको, चिंता करू नको। याच्यामध्ये तू समान राहा आणि मग तुला अशा प्रकारे तू कार्य केलास तुला पाप लागणार नाही, स्वतः भगवान म्हणतात। आणि म्हणून या ठिकाणी ते पुढे म्हणतात ते की युद्धाला तयार होतो, युद्ध करतो। अर्जुनाची काय इच्छा होती, युद्ध नाही करणार। का नाही युद्ध करणार, तर त्याची सगळी कारणं त्याने पहिल्या अध्यायात दिलेली की, आणि ती कारणं असे नाही की त्याने मनानं दिलेले, पूर्णपणे आचार्यांचं उदाहरण देतो, शास्त्रांचा आधार देतो, आणि एवढं करून सुद्धा तो काय होतो, पूर्णपणे गोंधळून जातो। आणि त्यावेळी मग भगवंतांना म्हणतो, कार्पण्य दोषो पहत स्वभावा पृच्छामि त्वाम धर्म समूढ चेता यत श्रेयस्यात निश्चितम तन्मे शिष्यस्तेम शादिमाम त्वाम प्रपन्न। की हे भगवंता, मी आता पूर्णपणे गोंधळून गेलेलो आहे, माझ्या मनाची शांती आता नष्ट झालेली आहे, माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते काय करा, कृपया तुम्ही सांगा। मी आता तुमचा शिष्य झालोय आणि तुम्ही मला उपदेश करा। तर हा श्लोक आहे प्रत्येक भक्तांनी कंठस्थ केला पाहिजे, कारण आपण पण आपल्या जीवनामध्ये अशी स्थिती निर्माण होते, काय करावं आणि काय नाही केलं पाहिजे हे समजून येत नाही। कित्येक वेळा ही भौतिक जगाची परिस्थितीच आहे की ही गोंधळात टाकणारी आहे। तर कृपा त्या दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकाच्या तात्पर्यात लिहितात की भौतिक जगातील जी कोण व्यक्ती अशा गोंधळात पडतो की जो जीवनामधील खऱ्या समस्या जाणत नाही, की ज्या खऱ्या जीवनातील समस्या आहेत
तो जाणत नाही. आज आपण बघतो प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्या समस्या, जे दुःख आहे ते दूर व्हावं आणि सुखाची वृद्धी व्हावी, हाच त्याच्या मागचा उद्देश असतो. पण आपण बघतोय की काय होतंय, दुःख जेवढं कमी करायचा प्रयत्न करतोय तेवढं काय होतंय, ते वाढतच जात आहे. आणि सुख वाढवायचा प्रयत्न करतोय पण ते वाढायला तयार नाही. तर या प्रकारची ही स्थिती आहे. आणि कृपा दुसरे एक उदाहरण देतात त्याच्यामध्ये. ते म्हणतात जसं या भौतिक जगात जो वणवा आहे, जंगलामध्ये कोणी वणवा लावायला जातं का? आजकाल लावतात लोक, परंतु पूर्वीच्या काळी काय व्हायचं की 2 झाडांच्या वाळलेल्या फांद्या एकत्र घर्षण व्हायचं आणि त्याच्या ठिणग्या खाली पडायच्या आणि त्या खाली वाळा पाचोळा असायचा, पेट घ्यायचा आणि सगळं जंगल काय व्हायचं, पेटून जायचं, बेचिराख व्हायचं. तर अशा प्रकारे तो वणवा होतो. कोणी तिथे पेटवायला जात नाही, पण काय होतं, थोडा संघर्ष होतो. तशाच आपल्या जीवनातील ह्या समस्या आहेत की ह्या कुणी न निर्माण करता आपोआप त्या काय होतात, निर्माण होत असतात. आणि म्हणून रूपात म्हणतात की जीवनातील खऱ्या समस्या काय आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि गीता काय सांगते, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, की ह्या खऱ्या समस्या आहेत की आपला जन्म होतो, आपला व्याधी होतात. कोणी आहे काही ते एक पण आजपर्यंत काही व्याधी झालेली नाही, असं थंड ताप काही अशा प्रकारे आजार, गुडघेदुखी डोकेदुखी काय नाही आहे नाही, सतत काय ना काय असतं. म्हणजे जन्म होतो त्यावेळी आपण एकदम गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस त्यामध्ये राहावं लागतं आणि एकदम कंजेस्टेड जागेत असतं आणि कृमी कीटक सगळे चावत असतात. मातेने काही कटू तिखट खाल्लं तर त्याचा त्रास त्याला होत असतो. आणि नंतर व्याधी, नंतर म्हातारपण काय आनंदी आहे का? नाही, अनेक व्याधी जे जीवनभर त्याने त्या शरीराला वापर केलेला असतो, ते शरीर आता काय करतं, मागणी करतं आणि त्याच्या प्रकारे त्याच्या मागण्या सगळ्या पुरवाव्या लागतात शरीराच्या. पहिला आपण जसं मागणी करतो तसं शरीर आपल्याला पुरवत होतं, पण वृद्धापकाळी ते मागणी करतात आणि ते त्याला देणं भाग पडतं. अनेक वेदना, अनेक त्रासदायक या गोष्टी. आणि नंतर मृत्यूच्या वेळी तर सांगितलं आहे 60,000 विंचू एकाच वेळी चावायत. एक विंचू चावल्याचा अनुभव असेल आपल्याला, आहे ना, किती वेदना होतात. पण 60,000 विंचू एकाच वेळी चावत म्हणजे किती वेदना होत असते. तर म्हणून ह्या खऱ्या समस्या आहेत, ह्या सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या समस्या कधी सुटू शकतात की ज्यावेळी आपण भगवंतांची शरण घेतो. की भगवान म्हणतात, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवन, जो कोणी अंतकाळी माझं स्मरण करत देह त्यागतो तो निश्चितपणे माझ्या धामाला प्राप्ती होतो, याच्यात तीळ मात्रही संशय नाही. आणि म्हणून भगवंतांच्या स्मरणासाठी तिथं महत्त्व देतात. पुढं भगवान म्हणतात, युद्धात सिद्ध हो आणि काय कर, यश प्राप्ती कर. म्हणजे भगवंत या ठिकाणी म्हणतात की तू युद्धाला केवळ निमित्त बनून तू युद्ध केलास, तुला यश निश्चित मिळणार आहे. का बरं यश मिळणार आहे? कारण त्यांचा माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे. म्हणजे ह्या सर्वांना मारणारा कोण आहे? मी आहे. मी मारलेलं आहे त्यांना. तुला केवळ निमित्त बनून तिथं उभं राहायचं आहे. जसे एक गोष्ट सांगितली जाते, एक व्यक्ती होता आणि त्याच्या मुलाला त्याला या मिलिटरीमध्ये भरती करायचं होतं. आणि म्हणून त्याचा मित्रच होता तो जो भरती करून घेणारा, त्याला सांगतो की अरे भाऊ माझ्या मुलाला पण तेवढा घे सैनिकात. तर तो म्हणतो नाही मी तुझ्या मुलाला ओळखतो, तो मुलगा अतिशय भित्र आहे आणि तो काही तिथं युद्ध करणार नाही. पण हा मित्र जास्त जागरूक होतो. मग तो म्हणतो ठीक आहे, उद्या काय कर, त्याला मी उद्या पाठवून दे, त्याला मी उद्या युद्धावर पाठवतो. आणि त्याने काय पराक्रम करून दाखवला तर निश्चितपणे मी काय करेन, त्याला भरती करून घेईन. मग तो पाठवतात आणि त्याला पाठवतात युद्धावर, जा आणि ये. आणि ज्यावेळी संध्याकाळी येतो तर एक सैनिकाचा हात घेऊन येतो तो. तर तो मित्र तो एकदम आनंदित होतो, अरे किती शाबास, खूप मोठं पराक्रम केलास आणि शाबास देतात त्याला. आणि म्हणतात की अरे तू हात का घेऊन आलास? ज्यावेळी एखाद्या सैन्याचा वध करतात त्यावेळी सर आहे ना, म्हणजे डोका आहे ते घेऊन येत असतात, तू हात का घेऊन आलास? तर ते म्हणलं ते डोकं आधीच कोणीतरी घेऊन गेलं होतं. आलं लक्षात? म्हणजे आधीच त्याला मारलेलं कोणीतरी आहे आणि तो काय करतो, त्या मेलेल्या शरीरात हात घेऊन येतो. तशा प्रकारे भगवंतांनी म्हणतात मी आधीच शरीर त्याचं काय केलेलं आहे, मारलेलं आहे, तुला फक्त तो हात आणायचा आहे आणि यश प्राप्ती करायचं. आणि
समृद्ध राज्याचा उपभोग घ्या. तू जिंकलास तर संपूर्ण राज्य काय होणार आहे, तुझं होणार आहे आणि तू त्यासाठी उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे. हे सव्यसाचे युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र हो. तर भगवान त्या ठिकाणी आणि त्यांना दाखवूनही देतात त्या 11व्या अध्यायामध्ये की भगवंतांना तो विश्वरूपाची मागणी करतो आणि विश्वरूपामध्ये भगवान सगळं दाखवत आहेत की सर्व राजे जसं एखादा पतंग जसं या लाईटकडे आकर्षित होतात आणि त्याच्यावर जाऊन स्व इच्छेने काय करतात ते मृत्यूप्रती जातात. तशा प्रकारे सर्व ते राजे सगळे भगवंतांच्या दाढेमध्ये जात आहेत आणि त्यांचा चुराडा होतोय. जसं पतंग उडी मारून जातात ना खेड्याकडे, तसे सगळे ते आपोआप जात होते भगवंताकडे. तर अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना सांगतात अर्जुनाला तू युद्ध हो. आणि म्हणून इथं कृपात सांगताय की अर्जुन हा नाकारित होता. त्याला वाटत होतं की युद्ध न करणे हे माझ्यासाठी श्रेयस्कर आहे आणि म्हणून तो नाकारत होता. पण भगवान त्याला सांगतात नाही, हे तुला माझ्या इच्छेनुसार माझ्या आज्ञेनुसार तू जर का वागलास तर तू काय होशील की या ठिकाणी भगवद्गीता सांगतात 18व्या अध्यायामध्ये की म्हणतात जर तू माझ्या आज्ञेनुसार कार्य केलास तू जीवनामध्ये काय होशील, बद्ध जीवनातील सर्व संकटातून पार होशील माझ्या कृपेनं. भगवान म्हणतात की माझ्या कृपेने सर्व जीवनातील संकटांना पार करशील. पण जर माझं न ऐकता अहंकारानं जो कार्य केलास तो नाश पावशील. म्हणजे भगवान त्याला गीता सांगितल्यानंतर जबरदस्ती नाहीत करत की मी सांगितलं आता असंच केलं पाहिजे. नाही, भगवान दोन्ही चॉईस त्याच्याकडे देतात. एक आहे की बाबा तू जर मी गीता सांगितलेल्याप्रमाणे कार्य केलास तर या बद्ध जीवनातील सर्व संकटातून माझ्या कृपेने तू पार होशील आणि जर नाही केलास नाश पावशील. तर तशाच प्रकारे आपल्याकडे पण भगवान चॉईस देतात. कित्येक लोकांना वाटतं का बरं भगवंत आपल्या हृदयातच बसलेत, का बरं सगळ्यांना हृदयातून प्रेरणा देत नाहीत की प्रत्येकाने चांगलं वागावं, भक्ती करावी, हरिनाम घ्यावं. झालं की आहे ना, सगळी दुनियाच काय होईल, कृष्ण वर्णभावित बनेल. पण भगवंत आहेत त्या जीवाला त्यांनी स्वातंत्र्य दिलंय, थोडं अल्प स्वातंत्र्य म्हणलेलं आहे. तर त्या अल्प स्वातंत्र्यामध्ये भगवान ढवळाढवळ करत नाही. तर ते म्हणतात तुझ्या इच्छेनुसार काय कर, तू मला शरण. जसं प्रेम असतं, प्रेम जबरदस्ती होऊ शकतं का? जसं एखाद्या मुलाने एका मुलीच्या डोक्यावर बंदूक लावली आणि म्हणले बोल प्रेम करते ना, तर बंदूक आहे तोपर्यंत ते हा म्हणेल आणि बंदूक काढल्यावर जिंकून जाईल ती, पण त्याला प्रेम म्हणून. तसं भगवंतांची इच्छा आहे की स्वइच्छेनं की आपण काय झालं पाहिजे, त्यांना समर्पित झालं पाहिजे, त्यांच्याविषयी प्रेम भक्ती आपण केली पाहिजे. आणि जोपर्यंत त्या जीवाला भौतिक जगात भोग घेण्याची इच्छा आहे तो मग भगवान काय करतात, बहुनाम जन्मनाम आणते ज्ञानवान माम प्रपदे. अनेक जन्म ते जातात आणि त्यावेळी त्याला दरची ठोकरे खाऊन त्याला समजतं काय ज्ञान होतं की वासुदेव सर्वमेधी, ती वासुदेवच हे सर्व कारणांचे कारण आहे आणि त्यांची मला आता शरण घेतली पाहिजे. आणि म्हणून तो भगवंतांच्या शरणाला येतो आणि भगवंतांच्या शरणाला येतो. जर एक चांगलं वातावरण त्याला मिळालं, त्याला इच्छा आहे भगवंतांची शरण घ्यायची आहे पण वातावरण नाही आहे आणि त्यामुळं तो काय करतो, मग जे कोणी ऐरेगेरे लोक भेटतात मग त्यांच्यामध्ये तो फसून जातो आणि त्याला वाटतं हीच भक्ती आहे, हाच धर्म आहे. आणि तो म्हणतो मी पण भक्ती केलं, मी पण गुरु केलं. पण ते काय शिकवत आहेत, हां, या कलियुगामध्ये हरे नाम हरे नामेव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यता. शास्त्र काय सांगतं की ह्या कलियुगासाठी जर उपाय असेल तर केवळ हरे नाम आहे. इति षोडशकनम नामनम कली कल्मष नाशनम नातो परतोर उपाय सर्व वेदेश दृश्यते. ब्रह्माजी स्वतः नारद मुनींना सांगतात, नारद मुनींना सर्व कलियुगाची दया येते आणि ते जाऊन ब्रह्माजींना म्हणतात या कलियुगातील लोकांचं काही उद्धाराचा साधन आहे की नाही. तर त्यावेळी हे मंत्र देतात, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि म्हणतात इति षोडशकनम नामनम कली कल्मष नाशनम नातो परतोरुपाय सर्व वेदेश दृश्यते. की ब्रह्माजी स्वतः म्हणतात या नारद मुनींना की हा जो 16 अक्षरी मंत्र आहे की हाच कलियुगाचं सर्व कल्मष नाश करणार आहे आणि याशिवाय दुसरा कोणताही उपाय मला वेदांच्या मध्ये दिसत नाही. आणि ब्रह्माजी कोण आहेत, वेदांचे संकलन करते, त्यांनी त्यांच्या मुखातून वेद आलेले आहेत आणि ती व्यक्ती सांगते याशिवाय दुसरा कोणता उपाय नाही आहे.
शास्त्र ते सांगतात, ब्रह्माजी सांगतायत, संत तुकाराम महाराज असतील किंवा अनेक संत असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, त्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे. तुकाराम म्हणतात, कलियुगी उद्धारा हरीच्या नामे. म्हणजे प्रत्येकांचं तुम्ही कोणत्याही संतांचं शास्त्र घ्या, अभंग घ्या, त्या ठिकाणी हरिनामाची महिमा आढळणारच. आणि असं असताना एवढं शास्त्र सांगतायत, ब्रह्माजी सांगतायत आणि संत तुकाराम महाराजांसारखे आचार्य सांगतायत, तरी पण कलियुगामध्ये आपण गोंधळ बघू शकतो. कित्येक लोक भगवद्गीतेवर प्रवचन करतात, भागवतावर प्रवचन करतात, पण भगवंतांचं नामस्मरण घ्यायला त्यांना प्रवृत्त करत नाहीत. आज बघा, अनेक तुम्ही आजूबाजूला सत्संग बघतात बघा, तिथे सांगतो कुठेही भगवंतांच्या नावाचं ते गुणगान करत नाही. भले गीतेवर बोलत असतील, पण भगवंतांच्या नामस्मरण ते देत नाही. कुठं तुम्ही एखाद्या दिव्यावर ध्यान करा, कुठे हे करा, चांगले विचार करा, चांगलं बघा, या गोष्टी सांगू. पण ज्या हृदयाला, ज्या मनात आत्म्याला तृप्त करणार काय आहे, ते भगवंतांची भक्ती आहे. आणि म्हणून एक असं वातावरण त्यांना मिळायला पाहिजे, जेणेकरून ते व्यक्ती आकर्षित होतील. जसं एकदा प्रभुपाद समुद्रकिनारे भ्रमण करत होते सकाळच्या वेळी, आणि भ्रमण करत असताना एक व्यक्ती होतो, त्यांना म्हणतो, प्रभुपाद स्वामीजी तुम्ही मंदिर का बांधता? आणि तो बघतो की प्रभुपादांनी वेगवेगळ्या ठिकाणी मंदिर बांधण्याचं काम सुरू आहे. तर त्यांना म्हणलं, तुम्ही का बरं मंदिर बांधताय? तर प्रभुपाद म्हणले की त्याला विचारतात की तुला हे आहेत का? हां, प्रभुपाद हातातली छडी काढतात हातातली आणि तिथं वाळूमध्ये खड्डा करतात आणि ते म्हणतात, मी या ठिकाणी बसून प्रवचन द्यायला तयार आहे. किती लोक इथं प्रवचन ऐकायला येतील? जर सुविधा नाही आहे या ठिकाणी, अशी एवढी सुंदर सुविधा हॉल आहे, जर ही सुविधा नसते, आपण जर झाडाखाली बसलो, किती लोक तिथे येतील हो हां ऐकण्यासाठी? नाही, जर चांगली सुविधा असेल, प्रसाद असेल, तर मग सगळे लोक स्वाभाविकपणे कमीत कमी अरे मंदिर छान दिसते, बघू काय आहे, त्या उद्देशाने येतात लोक. आज गोविंद नामनाथ बघू शकता, हजारो लोक त्या ठिकाणी येतात आणि ते काय आहे, उद्देश बघतात मंदिर. आणि मग ज्यावेळी येतात, भगवंतांचं दर्शन घेत आहेत, भक्तांचा संघ मिळतो आणि मग काही भक्तांचा संपर्क नंबर देतात वगैरे, आणि मग ते भक्त गीता कोर्सला म्हणा किंवा मंथनला म्हणा बोलवतात आणि मग स्वाभाविकपणे ते हळूहळू काय होतं, त्यांचं जीवन परिवर्तन होतं. असं होतं का एका दिवसात होतं परिवर्तन? नाही, त्याला अनेक दिवस त्या वातावरणामध्ये येतो आणि मग कुठं त्याचं मत परिवर्तन होतं आणि चांगल्या सवय त्याला लागून जाते. तर हे काय आहे, महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यासाठी प्रभुपाद म्हणले, यासाठी आम्ही मंदिर बांधतो. तर तो म्हणला, ठीक आहे मंदिर बांधा, पण समाजात एवढी अजून मंदिर आहेत, तुम्हाला नवीन एका मंदिराची काय गरज आहे? प्रभुपाद म्हणले, तुला मुलं आहेत का? तर तो म्हणलं, हो 2 मुलं आहेत. मग ते म्हणले, प्रभुपाद म्हणले, या समाजात अनाथ बालकं एवढे आहेत, त्यातलेच 2 घ्यायचे होते, तुम्ही दुसऱ्या 2 मुलांना काय जन्म दिला? तर तो म्हणला, नाही स्वतःची ती मुलं ती स्वतःची असतात. मग प्रभुपाद म्हणले, हो तसंच स्वतःची मंदिर ती स्वतःची असतात. कारण आम्ही अनेक ठिकाणी मंदिरात कार्यक्रम करायचो, तर त्या ठिकाणी ते लोक सांगायचे, नाही 9 वाजता बंद करायचं, इथं प्रसाद घ्यायचा नाही. म्हणजे एका ठिकाणी कार्यक्रम करायचा आणि प्रसाद घ्यायला दुसरीकडे जायचं. तर अशा अनेक सुविधा, आणि प्रत्येक वेळी अल्टर लावायचं, काढायचं सर्व. जर एक स्वतःचं मंदिर झालं तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, सर्व सुविधा होऊ शकते, भगवानांची सुंदर अर्चना होऊ शकते. तर यासाठी प्रभुपाद म्हणले की आपली स्वतःची मंदिर पाहिजे. आणि यासाठी सुविधा झाली, अनेक जीवांना काय होतो, तिथं लाभ होतो. जसं आम्ही एकदा गोविंद आमची निर्मिती सुरू होती, तर त्यावेळी आम्ही एक बेटीची मॅगझिन काढलं होतं, जाऊ देवाच्या गावात, छोटं 16 पानांचं होतं. आणि ते मॅगझिन आम्ही सर्वांना देत होतो की मंदिराचा उद्देश काय आहे, मंदिराचं प्रतिकृती कशी आहे आणि कार्यक्रम याचं सर्व, आणि दानाची पण एक माहिती दिली आणि मग ते दिलेलं. तर हे मॅगझिन असं बघत जातं तर एका दुकानदाराकडे गेला आणि त्या दुकानदाराने घेतला आणि ठेवून दिलं. माहीत नाही त्यांनी काय डोनेशन दिलं की नाही माहीत नाही, पण त्या दुकानदाराच्या तिथं एक आमचे आता भक्त आहेत, तर ते व्यक्ती तिथं गेले आणि त्यांचं काम होतं गोळ्या बिस्किट आहे ते पार्सल प्रत्येकानं नेऊन द्यायचं, गाडी होती त्यांची, आणि ते प्रत्येकानं माल पोचवायचं. आणि एक दिवस त्या दुकानापाशी गेले, तर तिथं गेल्यावर त्यांना ते मॅगझिन दिसलं. तर त्या दुकानदार म्हणले, अरे मॅगझिन छान दिसते, घेऊ का मी? तर तो म्हणला, हां घेऊन जा. कारण आध्यात्मिकमध्ये लोकांना आधी रुची नसते. तो म्हणला, घेऊन जा, चाल तुमचं आहे इंटरेस्ट घेऊन जा. तर त्यांनी घेऊन गेलं, ते वाचलं आणि मग त्यांना इच्छा झाली की आपल्याला
या मंदिरात गेलं पाहिजे. आणि शोधत आले त्यावेळी आमचं मंदिर सहज सापडत नव्हतं. आपलं जे मंदिर आहे गोविंदधाम सहज सापडत नव्हतं. भरपूर जवळ अनेक ठिकाणी, कारण तो रावेत एरिया म्हणून सांगायचे. रावेत तर पुढं गाव राहतं, तर लोक रावेत म्हणून तिकडे जायचे, तिथून परत इकडे यायचे. तर आणि त्यावेळी वस्ती पण नव्हती जास्त. आणि बरंच त्यांनी जवळजवळ 2 तास शोधत होते. आणि 2 तासानंतर त्यांनी मंदिरात आले. आणि मंदिरात जे आले बघितलं वातावरण वगैरे, कारण त्यावेळी वेणुधाम होतं छोटंसं. आणि तिथं असताना मग हळूहळू ते येत राहिले. आणि आज चांगला पूर्ण परिवार आज काय आहे मंदिराशी संलग्न आहे. म्हणजे किती मोठं आपण बघू शकतो. पूर्ण जीवन त्यांचं काय झालं, परिवर्तन झालं. जे काय पहिला त्यांचा मोंसार वगैरे असेल तो बंद झाला, भक्तांसंग झाला. तर असे अनेक लोक जे जुडले गेलेले आहेत. आणि जर मंदिर किंवा ही सुविधा नसती तर ते लोक काय झाले असते, दुसरीकडे कुठेतरी जोडले असते. आणि म्हणून या मंदिरांची समाजासाठी काय गरज आहे. आज आपण बघू शकतो की लोक म्हणत होते जे राम मंदिरची काय गरज आहे, त्या ठिकाणी शाळा बांधा, हॉस्पिटल बांधा. अनेक लोकांच्या समाध्या आणि स्मारकं बघतो किती एकरावाईज आहेत. ते तर केवळ 2.5-3 एकरची जागा होती 5-6 एकरची. तर त्या जागेत लोक म्हणतात शाळा बांधा, कॉलेज बांधा. आणि इकडच्या याच्यात मोठमोठे स्मारक बांधलेले, तिथं कोणी म्हणत नाही. पण ज्यावेळी मंदिरचा प्रश्न येतो सगळ्यांच्या आट्या वगैरे. पण आपण बघतो की तिथं मंदिर झालं भगवंतांच्या कृपेनं, तर आज किती लोकांना त्या ठिकाणी व्यवसाय मिळालेला आहे. हजारो लोक त्या ठिकाणी वेगवेगळे आज डेली लोक त्या ठिकाणी जात आहेत. म्हणजे जे ट्रेन आहेत भक्तांचे जाण्याचे, तर अनेक लोकांना त्या ठिकाणी व्यवसाय मिळालेला आहे. मंदिर झालं, भक्तांना जाणं येणं झालं, ट्रेनचा व्यवसाय. म्हणजे अनेक परिवार त्या मंदिरावर काय झाले त्यांना स्वावलंबन झाले, की त्यांना कार्य मिळालं. तर मंदिराची समाजाला खूप मोठी गरज आहे. आणि त्यासाठी आपण पण या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी भगवान सांगतात की आपण निमित्त मात्र बनलं पाहिजे की यामध्ये, कारण हे कार्य काय होणार आहे, होत राहणार आहे. आपण असो नसो. चैतन्य महाप्रभूंनी भविष्यवाणी आधीच केलेले आहे. काय भविष्यवाणी केले, भारत भूमी ते नाही तो नाही दुसरा ॲक्च्युअली की त्या सांगितले भारत भूमी ते म्हणजे प्रत्येक गावोगाव खेड्यापाड्यामध्ये काय होणार आहे, माझ्या नावाचा प्रचार होणार आहे. प्रत्येक खेड्यागावात माझा प्रचार, गावात शहरामध्ये की श्लोक विसरलो, तर त्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावोगावी माझ्या नावाचा प्रचार होणार आहे. तर आज आपण बघू शकतो की चैतन्य महाप्रभू कुठं बंगालमध्ये आहे ना, मायापूरमध्ये. आणि आज आपण या ठिकाणी कराडमधल्या पण एक छोट्या गाव गोळेश्वर ह्याच्यामध्ये आपण आहोत. आणि तिथं आपण गातोय जय सच्चिदानंद गौर हरी, की म्हणजे बघू शकतो की ते कुठं आणि हे कुठं. पण तरी पण येणं केनं प्रकारे भगवंतांची प्रभुपादांची कृपा झाली की ते या ठिकाणपर्यंत येऊन पोहोचलेले. तर आपल्याला एक साधन बनायचं, एक निमित्त बनायचं आहे त्यांच्या योजनेमधलं. आणि जसं हनुमानजींची कथा मी नेहमी सांगत असतो की हनुमानजी की ज्यावेळी लंका पार करून सगळेजण आता याच्या समुद्राजवळ आलेले आहेत. आणि समुद्रापासून आल्यानंतर आता त्यांना कळतं संपादीकडून की 100 योजन लांब लंका आहे आणि तिथं सीतामहाराणी आहेत. मग आता तिथं आहेत की नाही, कोणत्या स्थितीत आहेत बघण्यासाठी जायचं शोध घेण्यासाठी. मग सगळे वानर विचार करतात. एक जण म्हणतो नाही भाऊ मी तर 10 योजन जाऊ शकतो, 100 योजन मला नाही शक्य. दुसरा म्हणतो मी 20 योजन, कोण म्हणतो 30 योजन. अंगात म्हणतात मी ज्यावेळी तरुण होतो त्यावेळी जामवण ते म्हणतात मी तरुण होतो पूर्ण ह्याला ब्रह्मांडाला परिक्रमा करू शकत होतो, एवढी शक्ती होती. पण आता मी वृद्ध झाले, आता मला ते शक्य नाही. मग नंतर जे अंगत होते ते म्हणतात मी जाऊ शकतो पण परत येऊ शकत नाही. मग फायदा काय झाला, जर माहिती काढली पण परत नाही आलं तर फायदा नाही. मग सगळेजण लक्ष कुणाकडे जातं, हनुमानजीकडे जातं. हनुमानजी एकदम शांत बसलेले असतात. का, कारण त्यांना सगळ्या देवी देवतांनी वरदान दिलं ते लहानपणी असताना. परंतु ते भरपूर खोड्या करताना ऋषीमुनी एकत्र येऊन त्यांना शाप देतात की तुम्हाला जे काही वरदान मिळाले ते आता लुप्त राहतील. आणि भविष्यामध्ये तुम्हाला कोणी स्मरण करून दिलं तर त्यावेळी काय होणार आहे की तुम्हाला ती वरदान परत लागू होते. आणि त्यावेळी मग जांबवंतांना ते माहिती होतं. आणि जांबवंतांना ते सांगतात हनुमानजी तुम्हीच केवळ एकमात्र आहात की त्या लंकेपर्यंत जाऊ शकता आणि परत येऊ शकता.
आणि त्यावेळी मग जसं स्मरण होतं त्यावेळी मग हनुमानजी एकदम तयार होतात, जय श्रीराम. आणि त्या ठिकाणी ते उड्डाण घेतात. आणि आपण बघतो की आपली पण अशी अवस्था असते हनुमानजींसारखी, की आपण सांगितलं की बाबा आपल्याला मंदिरासाठी काही धन लागणार आहे, तर आपण लोकांना जाऊन भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, मागितलं पाहिजे. तर पहिला प्रश्न तर अरे मी कधी मागितलं नाही आहे ना, आपण ह्याच्या आधी कधी कोणाकडे गेलो नाही, 5 पैसे मागितले आणि कसं मागायचं पहिलं आपल्याला वाटतं. तर म्हणून आपण लाजतो. मग जामोहन सारखा एखादा व्यक्ती होतो आणि तो म्हणतो नाही आपण हे करू शकतो. आणि त्यावेळी मग आपण जय श्रीराम म्हणून पुढे गेला, कारण हे भगवानांचं कार्य आहे, भगवंतांचं कार्य आहे. भगवंतांच्या कार्याला जसं प्रभुपाद होते, प्रभुपादाने जीव मंदिर बांधण्याचा निश्चय केलेला होता आणि त्यामध्ये अनेक बाधा येत होत्या. की जो व्यक्ती होता नायर म्हणून होते, तर तो व्यक्ती अनेकांना तो जमीन विकायचा, ही जमीन विकायचा, परत ही जमीन त्याला विकायचं, त्याला विकायचं. तर अशा प्रकार तिथं होते. नंतर तो प्रभुपादांना विकला, तर प्रभुपाद तसे नव्हते. प्रभुपाद पूर्णपणे एकदम बुद्धिमान होते ते आणि सर्व काय, पण तो प्रभुपादांना पश्चात नाही. आणि मग त्यामुळं तो काय करायला, अनेक प्रकारे प्रभुपादांची बदनामी करू लागला. न्यूजपेपरला वगैरे द्यायचा की बघा ही लोक हरे कृष्णवाले काय करतात तिथं आणि हे करतात, असं अनेक प्रकारची बदनामी करू लागला, अनेक प्रकारे त्रास देऊ लागला. एकदा तर त्यांनी जे काही बांधलेलं होतं थोडंफार मंदिर, तर ते येऊन त्याचे गुण सगळे पाडून जातात ते, आणि दुसऱ्या दिवशी कोर्टात जातात. प्रभुपादांनी सांगितलं रात्रीमध्येच ते उभा करून घ्या, तर रात्रीमधनं त्यांनी शेड वगैरे मारून व्यवस्थित बनवून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी कोर्टात सांगितलं जसं आहे तसं स्टे ऑर्डर दिली त्यांनी, तिथं काही तुम्ही वाढवू पण नका आणि कमी पण नका. तर रात्रीतूनच उभा केलेलं होतं, त्यामुळे बघताना काही प्रॉब्लेम नाही आला. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचा त्रास होता. कित्येक वेळा त्या जे काय ना गिरिराज प्रभू त्या ठिकाणी होते मुख्य. आणि गिरिराज प्रभू कोण होते, की त्यांचे वडील, त्यांच्या विमान बनवण्याचा कारखाना त्यांचा होता. एकदा प्रभुपादांच्याकडे ते आले आणि म्हणले की जो माझा गिरिराज आहे, म्हणजे त्यांचं पहिलंच काय ते नाव होतं, तर ते म्हणले की त्याला मला माझ्याकडे पाठवा. आणि त्यांनी प्रभुपादांच्या पुढं ब्लँक चेक टाकला की म्हणलं प्रभुपाद तुम्हाला जे काय आकडा लिहायचा लिहा आणि तो हा चेक तुम्ही घ्या आणि माझ्या मुलाला परत द्या. तर प्रभुपाद म्हणले मला एक चेकची काही गरज नाही आणि तुम्ही तुमच्या मुलाला नेऊ शकता. तर गिरिराज महाराज येऊन प्रभुपादांच्या कानात म्हणतात प्रभुपादजी तो चेक पण घ्या आणि मलाही घ्या तुमच्याबरोबर. पण प्रभुपाद म्हणले नाही, तुमचा मुलाला न्यायचं घेऊन जाऊ शकतात, माझे काही हे नाही. मग ते काय करतात, मुलाला घेऊन जातात आणि तिथला जो मानसोपचार तज्ज्ञ असतो ना त्याला दाखवतात आणि त्याला सांगतात. आणि गिरिराज महाराज त्या मानसोपचार तज्ज्ञापाशी बसतात आणि तो जे काही प्रश्न करेल त्या सर्व प्रश्नांचे उत्तर गीतेद्वारे द्यायचे. आणि तो जेवढे 15 मिनिटं होतात, अर्धा तास होतात, अर्ध्या तासानं तो बाहेर येतो आणि म्हणतो तुमचा मुलगा परमनंटली काय झालेला आहे, कृष्ण वर्णावी झालेला आहे. जर मी अजून 1 तासभर बसलो ना याच्याबरोबर मी सुद्धा तसा होईल. आणि म्हणून ते बाहेर येतात. आणि मग नंतर गिरिराज मग ते वडील बघतात की अरे हा नाही जाऊ दे, मग ते येतात आणि तिथं येऊन त्यांना अनेक प्रकारे आमिष म्हणजे धन स्त्री या सर्व प्रकारे प्रयत्न करतात. पण गिरिराज मला म्हणतात नाही की मला गुरुमानांची सेवा करायची, कोणत्याही आमिषाला ते बळी पडले नाही. आणि एकदा तर त्यांनी इतका विचार केला की त्या ठिकाणी एवढं दलदलीचंच दरी, म्हणजे आता आपण जातो जीव एवढं सुंदर दिसतं, पण ज्यावेळी प्रभुपादांनी जागा घेतली ती 1965च्या दरम्यान असेल, कारण इस्कॉन स्थापना 66ला झालेली आहे, त्यानंतर आहे. तर ती जागा घेतली 67-68 साली असेल. तर त्यावेळी एवढी दलदल होती, मोठमोठे मच्छर होते तिथं, सगळे हे फॉरेनर राहत होते, भारतीय नाही फॉरेनर सगळे तिथं होते. आणि फॉरेनर म्हणजे सगळे चांगल्या सुख सुविधेत वाढलेले आणि इथं मात्र सर्व काय होते, असुविधा होती. पण तिथं येऊन ते प्रभुपादांना तक्रार करायची, म्हणजे प्रभुपाद हे असं आहे ते तसं आहे. प्रभुपादांनी एकच म्हणलं तुम्हाला शुद्ध व्हायचं आहे की नाही, तर ते त्यांनी केवळ गुरूंची इच्छा आहे यासाठी त्यांनी ते स्वीकार केला. एकदा वृंदावनामध्ये श्याम सुंदर प्रभू आणि मालती माताजी होत्या, नाही यमुना माताजी त्यांच्या पत्नी. तर एक व्यक्ती असंच ट्रेनमध्ये जात होता प्रभुपाद, आणि जात असताना तो म्हणला मग वृंदावनात आमची जमीन आहे वगैरे असं काहीतरी, आणि तो सांगितलं.
मग लगेच प्रभुपादांनी काय केलं, त्या दोघांना म्हणले तुम्ही उतरा खाली. ते मुंबईला येणार होते पण तिथंच दिल्लीला त्यांना उतरवलं आणि जावं म्हणले याच्यावर. आणि त्याच्यावर गेलं. मग नंतर त्या माणसाबरोबर काही झालं नाही. पण दुसरी एक माताजी होती आणि त्यांनी काय केलं, त्याच व्यक्तींचं की जमीन त्यांना द्यायची होती. आणि मग श्यामसुंदर प्रभू आणि मालत्या यमुना माताजी बऱ्याच प्रयत्न करत होते ते घेण्यासाठी. आणि मग आपल्याला माहिती आहे की लोकांचं कसं दान द्यायचं तर बऱ्याच वेळा एकदा गेलं की देतातच नाही, बऱ्याच वेळा होत होतं. आणि अशा बऱ्याच वेळा होतात. आणि मग तोपर्यंत तिथं राहायला लागायचं. तर यमुना माता सांगतात की वृंदावनामध्ये अतिशय गरमी असते आणि त्या गरमीमध्ये ते राहत होते. आणि प्रभूजी जे होते गुरुदास प्रभू आणि एक व्यक्ती होते, तर ते घराच्या छतावर झोपायचे. म्हणजे थोडे तरी त्या ठिकाणी हवा वगैरे होती. पण या माताजी ते एकदम असं कंजेस्टेड खोली होती आणि छोटीच खिडकी होती. त्या खिडकीमध्ये त्या राहायच्या. अशा रात्रभर घामानं ओले चिमवायचे. पण तरी गुरुमांच्या सेवेसाठी त्याने ते स्वीकार केला. आणि मग नंतर बराच प्रयत्न होतो. मग शेवटी तो म्हणतो की मी राधाराणीला विचारणार. ते व्यक्ती म्हणते जर राधाराणीने मला सांगितलं द्या तर मग मी तुम्हाला देणार तुम्ही. मग ते म्हणले राधाराणी विचार म्हणजे काय. तर ते म्हणले की मी काय करणार, उद्या तुम्ही या सकाळी मी 2 चिठ्ठ्या लिहिणार, एकावर यस आणि एकावर नो. हे दोन्ही ठेवणार मी राधाराणीच्या चरणाशी आणि तुम्ही एक चिठ्ठी उचलायची. जर यस आलं तर देणार, नो आलं तर नाही. मग ज्यावेळी त्यांना कळतं तर रात्रभर पूर्णपणे ते प्रभुपादांना आणि भगवंतांना अतिशय प्रार्थना करतात. खासकर राधाराणी की बाबा त्या ठिकाणी भगवंतांचं सुंदर मंदिर व्हावं ही प्रभुपादांची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्हाला या ठिकाणी पाठवलं आहे. आणि ह्या व्यक्तीकडून जागा हवी आहे, फक्त तुम्ही आम्हाला मदत करा. आणि ज्यावेळी ते सकाळी गेले एकदम हात थरथर कापत होते त्यांचे की काय येतं नेमकं येतं. आणि ज्यावेळी त्यांनी चिठ्ठी काढली आणि त्या व्यक्तीने उघडली तर ज्यात काय होता यस. तर ते एकदम आनंदित झाले. आणि आज आपण बघतो ते सुंदर मंदिर आहे. तिथं हजारो लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि कृष्णवाणीचं स्वीकार करतात. आज जो कोणी वृंदावनला जातो प्रत्येक व्यक्ती राधा श्याम सुंदरांना बघितल्याशिवाय अनेक मंदिरात वृंदावनची जुनी पुराणी मंदिर आहेत. पण जो कोणी इस्कॉन मंदिरात जातो आणि ब्रजवासी आज सांगतात ते म्हणले आम्ही या मंदिरात येतो केवळ राधाराणीला बघण्यासाठी. एवढी सुंदर या ठिकाणी राधाराणी आहे. आम्ही एकदा ते जे विग्रह बनवले तर त्यांना आम्ही सांगत होतो, म्हणजे जे जयपूरचे ते दुसरे व्यक्ती आहेत तर त्यांना आम्ही सांगत होतो आमचे जे विग्रह बनलेत ना राधा गोविंदजी, तर त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला राधा श्याम सुंदरांसारखे बनवून पाहिजेत विग्रह. तर त्या व्यक्तीने म्हणलं हे बघा आम्ही विग्रह बनवतो आणि त्याच्यामध्ये प्राण आणण्याचं काम प्रभुपादांनी केलेलं आहे. ते आम्ही करू शकत नाही. आम्ही फक्त बाहेरचा ढाचा बनवू शकतो. पण भगवंतांचं जे सौंदर्य आहे आणि त्यांचं जे प्रसन्नता आहे ते तुमचे शुद्ध भक्त प्रभुपादांनीच ते हे केलेलं आहे. ते आम्ही नाही करू शकत म्हणले. आमचं काम आहे ते विग्रह बनवून. म्हणजे बघू शकतो की प्रभुपादांनी त्या ठिकाणी एवढे बनलेले आज. आणि तिथं असं नाही की सहज बनलेलं आहे. अनेक लोकांनी त्या ठिकाणी आपलं समर्पण केलेलं आहे, आपला त्याग केलेला आहे. आणि आज कित्येक लोकांना ते लोक माहीत पण नाही आहेत. पण ते त्यांनी जे श्रेय केलंय ते भगवंत आणि राधाराणी काय करतात, प्रभुपाद गुरु महाराज ते स्मरणात ठेवतात. त्या व्यक्तीने केलेलं आहे. दुनिया विसरून जाईल किंवा अनेक लोकांना माहीत पण नाही, पण तरी त्यांचं जे कार्य आहे अनादी काळापर्यंत त्यांचं नाव निघणार. कधी पण इस्कॉन वृंदावनचा विषय आला की यमुना माताजी आणि गुरुदासपुरींचं नाव निघल्याशिवाय राहत नाही. तर म्हणून या प्रकारे पण कार्य केलं. जसं हनुमानजींना स्मरण करून देतात तसं आपल्यालाही स्मरण करून देतात भक्तगण. नाही आपण करू शकतो. आणि मग आपण पुढे जातो. पुढे गेल्यावर काय होतं, हनुमानजी ज्यावेळी जातात पुढं तर त्या ठिकाणी एक पर्वत येतो. देवी देवता बघतात की अरे हा आपल्या मिशनवर चाललेला आहे आणि एवढ्या लांब चालल्यात तर त्यांना आपण थोडी मदत करू. आणि म्हणून ते देवता लोक सांगतात की त्या मैनातक पर्वताला तू ये आणि त्यांना थोडी विश्रांती द्या. आणि तोही पण तो हनुमानजी एवढ्या लांब चाललात तर तुम्ही थोडा वेळ थांबा, बघा इथं सुंदर थंडगार पाणी आहे, सावली आहे, थोडी विश्रांती घ्या, फळं आहेत तर आस्वादन घ्या आणि मग पुढे जाऊ. पण हनुमानजी काय करतात, येतात आणि केवळ आपल्या पायाने स्पर्श करतात. मी स्वीकारलं, चालले पुढं, तिथं थांबले नाही. तसंच आपण ज्यावेळी जाऊ अनेक लोक आपल्याला इस्कॉनला ओळखतात. आपल्याला कोणी ओळखलं नाही, मी ओळखत, पण इस्कॉनला
सगळे भक्त ओळखतात. आणि मग ते लोक म्हणतात, अरे इस्कॉनचे भक्त आले, या बसा, पाणी घ्या, दूध घ्या, हे घ्या. तर तिथं आपण रमायच नाही, कारण आपल्याकडे आता हे 2 महिनेच आहेत की जास्तीत जास्त लोकांना आपण भेटून, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आपल्याला भेटायचं आहे. आणि त्यामुळं तिथं जे काही आदर आहे हां आम्हाला स्वीकार आहे, पुन्हा कधी येऊ आम्ही त्यावेळी आपण स्वीकारू, पण आत्ता आम्हाला थोडे गडबड आहे. तर सांगून त्या सुविधामध्ये फसायचं नाही, पुढं जायचं. नंतर पुढे गेला काय होतं की त्या ठिकाणी कोण भेटते, सिंहिका. सिंहिका काय ती करते, तोंड उघडून ठेवते आणि म्हणते की ब्रह्माजीने मला वरदान दिले, इथून जो कोणी पुढे जाईल माझ्या मुखामध्ये प्रवेश करेल आणि मगच तो काय करेल, पुढे जाईल. मग हनुमानजी त्यांना विनंती करतात की मी जातो, सीतामांचा शोध घेतो, पूर्व रामचंद्रांना सांगतो आणि पुन्हा तुझ्या मुखात आनंदाने प्रवेश करतो. सुरसा म्हणते नाही, तुला जर पुढे जायचं असेल पहिला माझ्या मुखामध्ये प्रवेश करायला लागेल. आणि मग त्यावेळी हनुमानजी काय करतात, मोठं रूप करतात. सुरसाई माया होती ती पण मोठं करतात, हनुमानजी मोठं वाढत वाढत जातात आणि हनुमानजी एकदम छोटे होतात आणि त्याच्या मुखातून ती मुख बंद करायच्या आधीच फिरून बाहेर येतात आणि म्हणतात तुझी इच्छा होती ना मुखात प्रवेश करायला, मी करून आलो होता. मग ती हसू लागते की वानर बुद्धिमान आहे आणि ती म्हणते आता तू पुढे जाऊ शकतोस. मान म्हणजे पुढे जातात. तर यातून आपण काय शिकू शकतो की ज्यावेळी आपण अनेक लोकांच्याकडे जातो तर ते लोक असे सुरसासारखे भेटतात जे आवासून वाद करायला टपलेले आहेत की अरे तुम्हाला कशाला पैशाची गरज आहे, हां इस्कॉन तर उलट तर बाहेरच्या देशात पैसा पाठवतं आहे ना. तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच लोक की वाद करत असेल. मग त्यावेळी आपण वाद करत बसलो तर काय होणार आहे, वादाला वाद वाढत जाणार आहे. तर तिथं वाद न करता अरे बाबा मी जातोय त्या संस्थेमध्ये आहे, तुम्ही बघू शकता की जे काही ज्या ज्या ठिकाणचे मंदिर आहेत, असं नाही की इथलं मंदिर आहे मुंबईचं मंदिराला जाणार, इथलं मंदिर दुसऱ्याला जाणार, असं काही व्यवहार होत नाहीत. त्या मंदिरानं ते डोनेशन जमवायचं, ते कार्यक्रम त्यांनी करायचे त्यांच्या जे ऐपत आहे त्यानुसार. असं नाही की बाबा मंदिर देईल, ते मंदिर देईल, हे मंदिर नाही, कोणतेही मंदिर कुठल्या मंदिर, कारण प्रत्येक मंदिराच्या काय आहेत अपेक्षा तेवढ्याच आहेत, तेवढेच प्रोजेक्ट आहेत, तेवढेच कार्य आहेत, गोशाळा आहेत, मंदिरं आहेत. त्या सर्व भक्तांना रोज अन्नदान होतं. असं नाही की बाबा एकदा केलं आणि महिनाभर नाही, असं नाही. जे आपण गावातली मंदिर बघतो, ज्यावेळी जन्माष्टमी असेल त्यावेळी अन्नदान होतं, नाहीतर एखादा कुठलं जत्रा वगैरे असेल त्यावेळी होतं. वर्षभर तिथं काय नसतं. पण इस्कॉन मंदिरात कधीही कुठल्याही मंदिरात त्या ठिकाणी काय होतं, अन्नदान होतं. असं पंढरपूरला आम्ही जाऊन आलो परवा, तर तिथं रोज दुपारी 12 वाजल्यापासून ते 2-2:30 वाजेपर्यंत जे कोणी येतं अनाऊन्समेंट करून बोलवतात की तुम्ही या आणि इथे या ठिकाणी प्रसाद सुरू आहे, प्रसादचा लाभ घ्या. म्हणजे बघू शकतो. असं नाही की गुपचूप फोटो कोपऱ्याला ठेवलं आहे आणि तेवढं आहे, नाही, बोलवून त्या सर्व लोकांना खाऊ घातलं जातं. तर ही इस्कॉनची खासियत आहे. आणि आपण बघतो जे करोना कालावधीत अनेक लोक अन्नदानासाठी बाहेर आले, पण शेवट पण टिकणारी कोण होते, केवळ इस्कॉन संस्था होते की पूर्णपणे निस्वार्थपणे. तशीच आपली पण इच्छा आहे की या भागामध्ये जेवढे कोणी लोक येतील त्या सगळ्यांना प्रसाद मिळावा. प्रभुपाद एकदा मायापूर मंदिरात होते आणि खिडकीमध्ये असं बसले होते, तर जिथं भक्तांनी खाऊन पत्राळे टाकले होते ना, तर तिथं काही मुलं भांडत होते त्याने उष्ट राहिलेलं ते घेण्यासाठी. आणि ते बघून प्रभुपादांच्या डोळ्यात अश्रू आलं आणि प्रभुपादांनी सांगून दिलं, जिथं पण आपलं इस्कॉनचं मंदिर आहे त्या मंदिरच्या जवळजवळ 5 किलोमीटर अंतरामध्ये कोणीही उपाशी राहता कामा नये. ही प्रभुपादांनी त्यावेळी आज्ञा दिल्या. आणि त्यामुळं आज फूड फॉर लाईफ म्हणून आपण सर्वांना अन्नदान म्हणजे प्रसाद, भगवंतांचा प्रसाद, असं नाही नुसतं अन्न नाही, भगवंतांना अर्पण केलेला तो प्रसाद सर्वांना खाऊ दिला जातो. आणि सगळे गुड कोणत्याही मंदिरच्या क्षेत्रात जावं, त्या मंदिर आपापल्या क्षमतेनुसार ते कार्य करत असतं. पंढरपूर मंदिर असेल, मायापूर मंदिर तर 5-6 ठिकाणी अन्नदान आहे की जावं. सकाळी 6 वाजता ते बोलवतात, सगळ्यांना कुपन देतात, 6 ते 7-8 पर्यंत कुपन देतात आणि तेवढ्या लोकांना जे काही कुपन, फ्री कुपन, आणि जेवढे जातील त्या सगळ्यांना तिथं प्रसाद देतात. म्हणजे मायापूर असू दे, वृंदावन असू दे, वृंदावनामध्ये तर कंटिन्यू खिचडी सुरू असते. तर ह्या प्रकारे त्या लोकांच्या हृदयात कृष्ण भावना म्हणजे भगवंतांचा प्रसाद, भगवंतांचं पुस्तक आणि भगवंतांचं नाम येणे प्रकारे त्या व्यक्तीला गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, या पंचक्रोशीमध्ये जेवढे कोणी लोक आहेत ते अशा प्रकारे मेले नाही पाहिजे की एकदा तरी त्यांनी येऊन या ठिकाणी
प्रसाद ग्रहण केला पाहिजे, एकदा तरी त्यांनी सत्संग अटेंड केला पाहिजे, एकदा तरी त्याने गायलं पाहिजे हरे कृष्णा 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 तर ही आपली सर्वांची जबाबदारी की ह्या पंचकृषीतील असा कुणीही त्यांनी शरीर टाकलं नाही पाहिजे ह्या 3 गोष्टी त्यांनी केल्या नाही. एकदा तरी त्यानं सत्संगाला यावं, एकदा तरी प्रसाद ग्रहण करावं आणि एकदा तरी भगवानांचं स्मरण करावं. मग शेवटी भगवंत आणि ते बघतील काय करायचं. पण माझं कर्तव्य काय, जेवढे काय माझ्या परिचयाचे आहेत त्या लोकांना एकदा तरी इथला प्रसाद खाऊ घालणं, एकदा तरी भगवंतांचं नाम उच्चारण करायला लावणं आणि सत्संग एकदा तरी अटेंड करायला लावणं. हे माझं कर्तव्य आपल्या सर्वांचं. प्रत्येक या जी काय आपल्या आजूबाजूला राहतात त्या पंचकृषीत त्या सर्वांनी इथं आलं पाहिजे. आणि नंतर हनुमानजी अशा प्रकारे लोक वाद करत असतात तर त्यांच्या वादाला वाद न लागता हनुमानजी कसे गेले एकदम नम्रतेचं स्थान घेतलं आणि मग पुढे गेले. ते पुढे गेल्यावर काय होतं, जी पण सिंहिका भेटते आणि ती सिंहिका काय करते, हनुमानजींच्या सावलीला पकडले. हनुमानजी वर चाललेले आहेत पण हात हलवत आहेत पण पुढे जात नाही आहेत. का? कारण त्यांनी सावलीला पकडले. तिला अशी स्थिती होती सावली पकडून त्या व्यक्तीला नियंत्रण करू शकत होती आणि मग ती सावलीनं खाली वळते. हनुमानजी येतात आणि तिच्या मुखात प्रवेश करतात आणि पोट फाडून ते बाहेर येतात आणि पुन्हा पुढे जातात. तशा प्रकारे आपण पण ज्यावेळी जातो तर कित्येक वेळा आचार्यगण सांगतात ह्या सिंहिकाची काय म्हणतात त्याला, ती प्रेझेंट करते कशाला, की दोष बघण्याची प्रवृत्ती, भक्तामधील दोष बघण्याच्या प्रवृत्तीला ती प्रेझेंट करते. की आपण बघतो ना की आधी हा भक्त असंच आहे, तो भक्त असा आहे, असं बघतो, असं बोलतो, तर जे काही दोष आहेत ते बघण्याची सवय म्हणजे ही सिंहिक आहे. ती सावलीला बघते ना तसं त्या दोषांना आपण बघतो. तर तसं आपण नाही केलं पाहिजे. हे दोष बघण्याच्या वृत्तीचा जसा हनुमानजींनी वध केला त्याचा, तसं या दोष बघण्याच्या वृत्तीला नाश केला पाहिजे, नष्ट केलं पाहिजे. आणि किती वेळा आपण जातो तर त्या लोकांचे आपण दोष बघतो, अरे किती याच्याकडं माया आहे ना, त्याचं धन बघून आपण म्हणतो किती माया. तर ते दोष बघण्याचे आपण बघितले नाही पाहिजे, कारण त्या भगवानाच्या कृपेने त्याला ते मिळालेलं आहे. तो आज नव्हते तो भक्त बनेल किंवा ते जे काय असेल त्याचा प्रारब्ध त्याचाच होतो. पण आपल्याला काय जायचं आहे, थोडंसं आपण भगवंतांसाठी आणायचं आणि ते दोष बघण्याचं आपलं काम नाही. आपण ते दोष त्यांचे बघितले नाही पाहिजेत की अरे हा एवढं धन आहे आणि काहीच देत नाही भगवंताला, हा पापी आहे आणि हा असा आहे तो तसं आहे. ते दोष बघण्याची आपली एकच इच्छा आहे की बाबा त्याच्याकडून काही भगवंताच्या सेवेत कसं लागू शकेल. रूपात म्हणायचे की एका व्यक्तीने 1 लाख रुपये दिलेले ते नाही पाहिजे मला काय पाहिजे, 1 लाख लोकांनी 1 रुपये दिलेला पाहिजे. कारण काय होणार आहे, तेवढे लोक भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न झाले है ना. आणि म्हणून भक्तिविनोद ठाकूर पण ज्यावेळी मायापूरमध्ये चैतन्य महाप्रभूंचं मंदिर बांधायचं होतं तर हे स्वतः कोण होते, न्यायाधीश होते तिथले. पण ते स्वतः काय केले, 1 रुपये मागण्यासाठी. त्यांचा एक मित्र होता रिपोर्टर, त्यांनी पेपरात न्यूज दिली की यथार्थ दत्त बाबू हे येणारे सर्वांच्याकडं आणि सर्वांनी त्यांनी चैतन्य महाप्रभूंच्या भूमीसाठी 1 रुपये दान द्या. आणि मग ते सर्वांच्याकडे जायचे आणि लोक 1 रुपये जास्तच देत होते. पण त्यांनी सांगितलेले की त्यांची पण इच्छा होती की प्रत्येक व्यक्तीनं काय करावं, त्याच्यामध्ये सहभागी घ्यावा. ही त्यांची त्यामागची तळमळ होती. भक्तिदान ठाकूर पण ज्यावेळी आपण या आलाना त्या ठिकाणी गेलो तर तिथं मठ बांधायचं काम सुरू होतं आणि ते मंदिर बांधायला बराच वेळ लागत होता. तर भक्तिदान ठाकूर म्हणले अरे सगळं आपण धन दिलेलं आहे, लोक दिले आहेत आणि का वेळ लागतोय. तर त्यांच्या लक्षात आलं की ती लोक मध्ये थांबायचे, जसं आपण थांबतो ना पाण्याला वगैरे, तर ते लोक थांबायचे आणि काय करायचे, बिड्या ओढायचे. आणि आजकाल बिड्या रेडीमेड मिळतात, त्यावेळी तसं नव्हतं. कागद घ्यायचा, तंबाखू करायचं, ते वळायचे, दोरी बांधायची, ते पेटवून मग वाढायचं आणि वेळ. तर भक्तिदान ठाकूर म्हणले तुम्ही करा, मी तुमच्या बिड्या ओढून देतो. जे मोठे आचार्य आहेत, प्रभुपादांचे गुरु आहेत, ते काय कार्य करत आहेत, त्या लोकांच्या बिड्या वळत आहेत. म्हणजे बघू शकतो की किती त्यांना हे होतं की बाबा ह्यांचा वेळ ह्याच्यात वाचेल आणि मंदिर काय होईल, लवकर होईल. तळमळ किती होते. आणि अशा प्रकारे हनुमानजी पुढे जातात आणि पुढे जातात त्यावेळी काय होतं की जे लंकिनी असते तिथं आणि ती त्यांना अडवते. हनुमानजींनी एकदम छोटं रूप घेऊन संध्याकाळच्या वेळी जात होते, पण ती लंकिनी बघते आणि त्यांना अडवते.
आणि म्हणजे माझ्या परवानगीशिवाय कुणी आत जाऊ शकत नाही आणि माकड तर बिलकुल नाही. आणि मग हनुमानजीनं ती काय करते, थोबाडीत मारते. तर त्या हनुमानजीनं क्रोध येतात, ते तिला थोबाडीत मारतात. आणि त्यावेळी मग ती ओळखते की मला ब्रह्माजीने सांगितले की जेव्हा एखादं वानर येऊन तुला थोबाडीत मारेल तर त्यावेळी ओळखायचं की हा लंकेचा नाश लवकरच होणार आहे. आणि ती म्हणते असं तसं नाश होण्याचा आत जाऊ शकतो. तसंच आपण पण अनेक सोसायट्यांच्या विषयी जातो, तिथं अनेक लंकेनीचे वॉचमन प्रतिनिधी भेटतात है ना. तर आतल्या लोकांनी आपल्याला बोलवलं असतं, पण तो वॉचमॅन काय करतो, भरपूर हे करतो. जसं चहापेक्षा किटलीच गरम असते म्हणतात ना, तशा प्रकारे हे लोक जास्त हे करतात. पण हनुमानजीने त्यांना मारलं तसं आपण काही मारू शकत नाही, पण प्रेमानं त्यांना सांगू शकतो किंवा कोणाचा आतला रेफरन्स देऊन आतमध्ये जाऊ शकतो. आणि ज्यावेळी आतमध्ये जातात हनुमानजी आणि त्यावेळी सीतामानेंना भेटतात, तर सीतामानेंना ज्यावेळी भेटतात तर सीतामानाने अतिशय आनंदित होते है ना. कारण भगवंतांचं की आता हनुमानजी माझ्याजवळ आले, निश्चितपणे प्रभू रामचंद्र पण लवकरच माझ्याजवळ येते, की जे अंगुठी देतात त्या अंगुठी बघून अतिशय प्रसन्न होते. तशाच प्रकारे आपण त्या जीवांच्या बरोबर, कारण ते लोक सगळे सीता कुठं होते, सोन्याच्या लंकेमध्ये होते, पण तरी पण दुःखी कष्टी होती. तशाच प्रकारे हे सर्व लोक या सर्व ऐश्वर्यशाली स्थितीमध्ये आहेत, पण तरी पण हृदयानं काय आहेत, दुःखी कष्टी. जोपर्यंत भगवंतांचा प्रतिनिधी त्यांच्यापाशी जात नाही, त्यांच्या सौभाग्याचं काही काय म्हणतात त्याला चान्स नाही आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळी जातो त्यांना एक चान्स देतोय भगवंतांशी जुळण्यासाठी आणि त्यांचं एक सौभाग्य उदय होण्यासाठी. जसं कृष्ण अयोध्येमध्ये मथुरेमध्ये जातात आणि त्या धोब्याला म्हणतात की तू मला ही कपडे दे, जी राजाची कपडे आहेत ती मला दे आम्हाला ग्वालबालांना, आणि जर तू कपडे दिला तर मोठं सौभाग्य आम्ही तुला प्रदान करेल. पण तो धोबी होता, तो कंसाचा संगी होता, दुष्ट होता, आणि त्यामुळे तो कपडे देत नाही. आणि तो रामलीलेमध्ये पण होता. तर मग भगवंत या ठिकाणी काय करतात, त्याचा वध करतात. तर सांगायचं असं आहे की भगवंतांच्या सेवेत जो कोणी थोडे जरी लावतो त्याला खूप मोठा लाभ भगवंत देतात. जसं एकदा एक काकभूषणीची कथा आहे आणि काकभूषणी सांगतात की एक आजी आहेत आणि त्या आजी एवढ्या कंजूस आहेत, काहीच देत नाही आहेत आणि तिचा उद्धार कसा होणार. मग प्रभू रामचंद्र म्हणतात तू काय कर, जा आणि त्याच्याने काहीतरी तू घेऊन ये, मग त्याच्या बदल्यात मी काय करेन, तिचा उद्धार करेन. आणि ते जातात. तर आपण बघू शकतो, मी पण माझा अनुभव सांगतो की आम्ही ज्यावेळी इस्कॉनचे संलग्न झालो 1998 साली, आणि त्यावेळी आम्ही टेल्को कंपनीत जॉब लावतो. कमी 5,500 रुपये त्यावेळी पेमेंट मिळतो. म्हणजे सगळ्या कंपनीत मोठं पेमेंट होतं ते. आणि त्यातील 100 रुपये नित्यसेवा आपण गोळा करतो ना, तर ते नित्यसेवेत 100 रुपये द्यायचे होते. पण ज्यावेळी पगार झाल्यानंतर 100 रुपये द्यायचे असं वाटायचं की मी काळजाचा तुकडा तोडून देतो, एवढ्या वेदना होतात. जाणवलं आहे, मी अनुभव केलेला आहे. म्हणून मी भगवंतांना प्रार्थना केली, भगवंताने मी कष्ट करून पैसे तुम्हाला अर्पण करू शकत नाही, पण तुम्ही मलाच काय करा, तुमच्याच्याने अर्पण करून घ्या. म्हणून मी प्रार्थना केली, कारण खूप वेदना होतात. ते आपण कष्टाने केलेलं आहे, ते देणं सहज सोपं नाही आहे. आलं लक्षात, एवढी अटॅचमेंट असते. आपल्याला वाटतं अरे एवढं आहे का नाही देत, पण ते काळजाचा तुकडा आहे, तो तोडणं सोपं नाही आहे. तर तेवढ्या वेदना होतात. आणि त्यामुळे ती म्हातारी पण तशी होती, ती कंजूस होती. आणि मग हे काकभूषणी जातात आणि बघतात की अरे माझी आजीबाई, तर त्या ठिकाणी तिनं वर छतावर बघतात काही वाटाणे सुकायला ठेवलेले होते. काकभूषणी म्हणतात चला ह्याच्यात एक 4-5 आपण घेऊन जाऊ आणि प्रभू आमच्या देऊ आणि त्याच्याबद्दल करा उद्धार म्हणून सांगू. आणि ते जातात, 4 दाणे घेतात न घेतात तर ती पकडते त्याला आणि बोट घालून ते दाणे सगळे काढून घेते आणि त्याला भिरकावून देते. आणि मग तो रडत रडत प्रभू रामचंद्रांच्याकडे येतो आणि म्हणतो भगवंता क्षमा करा, मला त्याच्यावर काहीच आणता आलं नाही. मग भगवंत म्हणले अरे चिंता करून उघडतो. तर काही टरफल त्यांच्या मुखामध्ये राहिले, ते टरफल गेले आणि म्हणले हे पण भरपूर झालं त्याचा उद्धार करायला. तर अशा प्रकारे भगवंतांनी काय केला, त्या स्त्रीचाही उद्धार केला. तशा प्रकारे आपण काकभूषणींचे प्रतिनिधी आहोत, हनुमानजींचे प्रतिनिधी आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. जसं ते ग्वालबाल होते, ते गेले, भगवंतांनी सांगितलं की आता इथं यज्ञ होतोय, तिथं ब्राह्मण यज्ञ करतायत, जावा आणि त्या ब्राह्मणांच्याकडून तुम्ही अजून ते आपल्याला भोजन देऊ शकतात.
आणि जाऊन त्या ब्राह्मणांच्याकडे ते जाऊन ते मागतायत. आणि ते ब्राह्मण सगळे शास्त्र पंडित होते, सर्व होते, पण त्यांनी मात्र काही दिलं नाही. ते बॉल नाराज होऊन परत आले. तर कृष्ण म्हणले, अरे नाही, नाराज होण्याचं कारण नाही. का? कारण हे एक याचक जर म्हणून जातो तर याचकाला सर्वजण देतीलच असं नाही. काही जण देतील, काही जण नाही देतील. त्यामुळे आपल्याला नाराज व्हायचं कारण नाही. आणि ते म्हणतात, तुम्ही आता काय करा, त्यांच्या पत्न्यांच्याकडे जावा. त्या पत्न्या माझ्या चांगल्या भक्त आहेत आणि त्या मात्र काय करतील, देतील दान. आणि ते जाऊन ज्यावेळी पत्नीनं सांगतात तर त्या पत्न्या स्वतः ते काय करतात, सर्व भांडी घेऊन भगवंतांच्या जवळ येतात आणि भगवंतांना सर्व काही भोजन खाऊ घालतात. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला एक निमित्त मात्र भव्य सविसाची, की भगवंताने एक आपल्याला सुवर्ण संधी दिलेली आहे या कार्यक्रमात, या प्रोजेक्टमध्ये भाग घेण्याची. तर आपण आपापल्या परीनं कार्य करू. एक छोटी कथा सांगून मी थांबतो की हनुमानजी मोठमोठे पर्वत घेऊन येत होते आणि त्यावेळी ते खारुताई ती पण विचार करते की अरे एवढे सर्वजण वानर पूल बांधतायत की मला पण काहीतरी मदत केली पाहिजे. आणि तिची शक्ती किती, केवळ ती विचार करते आपण काय करू, रेतीचे कण ती जाते रेतीमध्ये हे करते, आपलं ओलांग हे करते आणि येऊन त्या ब्रिजवर झाडत होते. तर हनुमानजींना वाटतं की अरे ही, ते म्हणतात तू बाजूला हो, नाही तर पायात येऊन चिरडली जाशील तू, आणि तुझ्या 4 रेतीच्या कणाने थोडी पूल बनणार आहे, आणि त्यामुळे तू बाजूला हो, नको तू करूस. पण ते हनुमानजींना आणि अर्जुनला कोण बघत होत्या, रामचंद्र. ते म्हणतात या इकडं. आणि त्यावेळी जातात तर त्यावेळी म्हणतात, हनुमानजी तुम्हाला ही शक्ती, एवढे मोठमोठे पर्वत होण्याची शक्ती कोणी दिली, मी दिली. आणि या खारुताईला कोणी शक्ती दिली, तिलाही मी दिली. आणि ती तिच्या शक्तीनुसार कार्य करते आणि तुम्ही तुमच्या शक्तीनुसार कार्य करता. तर दोघंही मला काय आहेत, तेवढेच प्रिय आहे. असं नाही की तुम्ही मोठे पर्वत उचलला म्हणून जास्त प्रिय आहे, नाही, तेवढेच मला प्रिय आहे. तर याद्वारे आपण 2 गोष्टी शिकू शकतो. एक गोष्ट आहे की भगवान हनुमान जे आहेत त्यांच्या शक्तीनुसार ते कार्य करतात आणि खारुताई त्यांच्या शक्तीनुसार. तशाच प्रकारे आपण हनुमानजीसारखा होतो तर खारुताईंसारखी सेवा केली चालेल का? नाही. हनुमानजी होतो हनुमानसारखा, खारुताई तर खारुताईंसारखं. आणि दुसरं आहे की खारुताईसारख्या व्यक्तीने पण की कित्येक वेळा वाटतं अरे ह्या भक्ताने एवढं केलं, त्या भक्ताने तेवढं, आणि मी काहीच नाही करत. पण तेच खारुताईनं बघून सांगून आश्वस्त करतात की नाही बाबा, तुझी पण सेवा मला प्रिय आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती, जो कोणी व्यक्ती भगवंतांच्या सेवेमध्ये लागेल तर तो काय आहे की लाभदायक ठरणार आहे. आणि म्हणून इथं प्रभुपाद म्हणतात की अर्जुन युद्ध करण्याचे नाकारित होता, परंतु भगवंतांच्या इच्छेनुसार त्याला युद्ध करण्यास सांगण्यात आले, तेव्हाच तो सुखी होऊ शकणार होता. जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनात असेल आणि त्याचे जीवन भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये समर्पित असेल तर तो परिपूर्ण पुरुष होय. आणि म्हणून आपल्याला पण एक परिपूर्ण पुरुष बनायचं आहे. आणि या प्रकारे आपण निश्चितपणे कार्य करू तर भगवंतांची, श्रीप्रभुपादांची, गुरूंची, वैष्णवांची कृपा आपल्याला प्राप्त होईल. आणि जे लोक त्याद्वारे लाभ मिळतील, जसं एक रॉयल्टी असते ना, जसं लता मंगेशकरांची कॅसेट आहे, तर ते जेवढे कॅसेट वाजत राहतात, वितरित होत असतात, तेवढ्या थोडी त्यांना काय होतं, लाभ मिळत असतो. तशाच प्रकारे त्या मंदिरात येऊन जे लोक भक्ती मार्ग स्वीकारतील, भगवान शरण घेतील, त्या सर्व लोकांचं कृपा काय होणार आहे, आपल्याला प्राप्त होणार आहे. कारण आपण या मुख्य कार्यामध्ये पण सहभागी झालेलो. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न, टीका, टिप्पणी असले सांगू शकता.